जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पुनश्च एकदा विकास प्रभागाचा जनसंग्रामचा जो उपक्रम आहे, यामध्ये प्रभाग क्रमांक 17च्या सर्व नागरिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विकास प्रभागाचा कार्यक्रमात तर आपण आलो, पण नेमका विकास किती झाला आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आता उमेदवारांशी थेट संवाद साधणार आहोत। काय वाटतं उमेदवार, आपल्या प्रभागाचा विकास झालेला आहे का, आणि हा विकास झाला असेल तर कसा झाला, आणि आपण संधी जर मिळाली तर आपण हा विकास कसा करणार? शिवसेना। सर्वांना नमस्कार। मी प्रशांत अंबादास रामटेके, गवंडी बांधकाम मजदूर युनियन अध्यक्ष। आज या प्रभाग क्रमांक 17मध्ये शिवसेनेच्या वतीने मी नगरसेवक म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे। आज या 10 वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जसे की आपला टॅक्स पावती, जे गोरगरीब जनता आहेत। आज आपल्याला माहीत आहे, या भागामध्ये बरेचसे कामगार आहेत। त्यांची परिस्थिती नसून सुद्धा त्यांना जो घर टॅक्स आहे या अतिरिक्त येऊन भरण्यास कठीण जातो। दुसरा प्रश्न असा आहे की पट्ट्याचा अनेक वर्ष झालेले आहेत, अनेक वर्षापासून इथे कामगार राहतात, चांगले नागरिक राहतात, परंतु पट्ट्याचा प्रश्न, त्यांना जर कोणचं लोन घ्यायचं असेल, जर घर विकायचं असेल, प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाही आहे। हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे। तिसरा मुद्दा नाल्याचा ना रोडाचा, मध्यभागी एवढा हे चाललेला आहे, म्हणजे असे दुर्गंधी येते। मी भागामध्ये फिरलो, नाल्या आहे, त्या नाल्याचं पाणी त्या रोडावर येतं, रोडाची परिस्थिती एकदम गंभीर आहे। हे प्रश्न एक अत्यंत गंभीर आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे। पुन्हा आपले या रोजगार जे आहेत, रोजगारीचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे की अनेक ज्या युवा आहे, पिढी आहेत, त्यांना काम नाही हाताला। हा रोजगाराचा प्रश्न बी मला संधी मिळाली तर तो मी पूर्ण करील। काय वाटतं, बंडखोरी करून सध्या आता घड्याळ जे आहे हे हातात घेतलं आहे आपण, काय वाटतं कशा प्रकारचा विकास आपण येणाऱ्या दिवसांमध्ये करणार? मला बराच काही विकास अजून बाकी आहे, बराच काही विकास झालेला आहे, परंतु अशा काही गोष्टी आहे ज्या नगरपालिके अंडरमध्ये हा जो प्रभाग आहे हा येते नजूलचे जे पट्टे आहे अजूनपर्यंत बाकी आहे। मी जो तत्कालीन आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांच्यासमोर ठेवला होता, काही जे पट्टे वाटप आहे, परंतु काही कारणास्तव तो राहिला। तो जो मानस आहे तो जो योग्यरीती मी करण्याचा प्रयत्न करीन, आणि भरपूर काही असे पाण्याचा प्रश्न आहे तो मी आता 50% सुधारवला आहे। 50% पाणी निचरा झालेला आहे। आता थोडंसं पाणी काही वरिष्ठ नेत्यांच्या प्रभावाखाली दबावाखाली तो भाग राहिलेला आहे, त्यामुळे थोडी सत्तेत होते साहेब तुम्ही त्यावेळेस? सत्तेत होतो, परंतु काही स्थानिक नेते आहे त्यांच्या थोडासा दबावामुळे तो भाग राहिलेला आहे असं माझं म्हणणं आहे, आणि तो मी पूर्ण करून राहीन। पाण्याचा प्रश्न एक, आणि हे पाण्याची टाकी जी आहे हे बरेच वर्षापासून लिकेज होती, ती मी दुरुस्त केलेली आहे। 2019मध्ये मी पाणी पुरवठा सभापती असल्या कारणाने तेव्हा तो पाण्याचा प्रश्न मी निपटवला आहे, आणि भरपूर प्रभागात पाणीचा विषय झालेला आहे। आता थोडंसं बाकी आहे, तो पण मी पूर्ण करील। आणि राहिला शिक्षणाचा भाग, तर शिक्षणाचा भाग हा आमची शिवाजी शाळा आहे, बरेचसे लोक ह्या शिवाजी शाळेमध्ये येतात, परंतु बाकी लोक पूर्ण बाहेर शिकतात। ते शिक्षण इथे व्हायला पाहिजे, डिजिटल शिक्षण म्हणतो आपण, ते या शाळेत व्हायला पाहिजे, डिजिटल शाळा व्हायला पाहिजे अशी माझा इच्छा आहे। शिक्षणाचा प्रश्न यांनी उपस्थित केलेला आहे, त्याच्यावर जे आहे विकास व्हायला पाहिजे असं यांचं मत आहे। काय वाटतं अपक्ष? कसा विकास करणार आपल्या प्रभाग क्रमांक 17चा? जर मला नगरसेवक म्हणून जर मी निवडून आले तर मी म्हणजे हे जे नाल्यांचा प्रश्न आहे, आत्ताही नाल्या तुडुंब भरलेले आहेत, आणि जो आपल्या पट्ट्याचा लीजचा प्रश्न आहे, अजूनही प्रॉपर्टी कार्ड आलेले नाही आहे, आणि 9 वर्षापासून जी गटार योजना आहे ती अजून अंमलात आली नाही आहे। 105 करोडचा निधी आला होता गटार योजनेसाठी, आणि तो सगळा आम जनतेच्या म्हणजे
टॅक्समधून काढण्यात येत आहे आणि तो सगळ्या निधीचं जे आहे ते सगळं म्हणजे सदस्यांनीच आपल्या घरी केलेलं आहे. 105 करोडचा निधी अजूनही तो म्हणजे अंमलात नाही आला आहे आणि 9 वर्ष झाले या योजनेला, अजून त्याचा काहीच पाठपुरावा नाही आहे. काय विकास काय करणार आहे आता? हे तर झालं, आपण एकमेकांवर आरोप झाला हा, नेमका आपण विकास काय करणार आहे प्रभाग क्रमांक 17 साठी? विकासाचा प्रश्न आहे तर 15 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही आहे आणि जे टर्फ आहे बांधलं छान आहे ते, पर त्याचं एक विशिष्ट व्यक्तीजवळ चाबी असते, मुलं तिथे जाऊन वापस येतात. म्हणजे मग त्याचा काय उद्देश आहे, त्याचा काय उद्देश होता बांधण्याचा? आणि शिक्षणाचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे. महिलांना असं वाटते की आपल्या मनोरंजनासाठी काहीतरी म्हणजे आपल्या वार्डामध्ये व्हायला पाहिजे. रोजगाराचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मनोरंजन आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्याची जी मागणी आहे ही यांच्याद्वारे करण्यात येईल. काय वाटतं की नवा युवक नवा चेहरा म्हणून जे आपण इथे आहात, काय जो आहे विकास करणार आहात आपण? फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना विश यू अ व्हेरी गुड मॉर्निंग. माझं नाव प्रतीक पांडुरंग भरणे. उभं राहणाऱ्यांमध्ये सगळ्यात युवा आणि शिक्षित व्यक्ती असं मी समजतो. आणि दादानी जसं म्हटलं की रोजगाराबद्दल बोलले, जर नागरिकांकडून मला निवडून आणण्यासाठी पसंती असेल तर रोजगारांसाठी एक वेगळा मुद्दा माझ्याकडे आहे की आपण वार्डामध्ये बघतो की खूप सारे युवक जे आहेत ते बेरोजगार आहे. त्यांच्यासाठी आपण रोजगार मेळावे भरू शकतो. त्यांच्या घरी रोजगार मेळाव्यामध्ये 50 लोक येतील, त्याच्यातले ॲटलिस्ट 5 लोक तरी रोजगार मिळतील 5 लोकांना, ज्यांच्यामुळे त्यांची फॅमिली जे ते हॅपी लाईफ जगू शकेल. त्याच्यानंतर आपल्या वार्डातले जे युवा मुलं आहे, जसा 10वीतला मुलगा एखादा, त्याला जर डॉक्टर बनायचं आहे तर डॉक्टर कशा पद्धतीने बनायचं, त्याला नीटची एक्झाम द्यावं लागते, याचा आयडिया त्या व्यक्तीला असला पाहिजे. याच्यासाठी मार्गदर्शक बोलून आपण त्याचे सेमिनार अरेंज करू आणि त्याला पुढील वाटचालीसाठी सपोर्ट करू. त्याच्यानंतर आपल्या वार्डात काही छोटे मुलं आहे ज्यांना समर वेकेशनमध्ये सुट्ट्या असतात, तर जेव्हा त्याला सुट्ट्या असतात तर ते वाईट मार्गाला जातात किंवा गोंधळ घालवतात वार्डामध्ये, तर त्यांच्यासाठी आपण शिबिर आयोजित करू, ज्याच्यामध्ये डान्सिंग क्लास, पेंटिंग क्लास, सिंगिंग क्लास या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना बढावा देऊ आपण. आणि आणखी एक मुद्दा, वैद्यकीय मुद्दा खूप गरजेचा आहे. रोड नाल्या सगळेच करतील, कोणी पण निवडून येऊ, रोड नाल्याचे कामं होणारच, कुठून थांबणार नाही. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या वार्डात जे वयोवृद्ध लोक आहे यांचा पण आपल्याला विचार करून चालावं लागेल. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे, माझ्याकडे 5 डॉक्टरचा सेटअप आहे, ज्याच्यामध्ये आपण वार्डातल्या लोकांसाठी एवढी वीकला वेगवेगळ्या स्पेशालिटीचा आपण डॉक्टर बोलू, ती सेवा देऊ. वार्डातल्या लोकांना BP शुगर मोफत तपासणी करून देऊ. नागरिकांना सुविधा देऊ असं तुम्ही म्हणताय आणि सोबतच जे आहे युवकांसाठी काही उपक्रम राबवू. सोल्युशन मात्र अद्याप क्लिअर नाही. नगर परिषदेमध्ये जर आपण जातोय तर तिथे विषय मांडण्यात यावे. काय वाटतं आपण काय करणार? मी नलिनी अजय आद्रा, बापूरावजी दुर्वे यांची मुलगी, माझी नगरसेवक होते आधी. आता जर प्रभाग म्हणून निवडून आलो तर बाकीची समस्या यांच्या ते आपण सोडवायचा प्रयत्न करू. जसं भाऊनी सांगितल्याप्रमाणे रोजगार आहे, नालीची समस्या आहे, दिल्लीचा पट्टा वगैरे, हे सर्व आपण करण्याचा प्रयत्न सर्व आपण करणार. प्रामुख्याने सर्वात पहिले जर आपण निवडून आलात तर काय सर्वात पहिलं कुठलं काम करणार? आपण लीजचा पट्टा आहे, जसं घर लीजचा पट्टा आपण सॉल्व्ह करणार, म्हणजे आपण तिथे नेऊ त्यांची समस्या आहे. लीज जसं घर टॅक्स कमी करणे, नळाचं घर टॅक्स कमी करायचं आहे, कमी करण्याचं संदर्भात बोलायचं असं वगैरे. नक्कीच काहीतरी नागरिकांसाठी योग्य होईल ही अपेक्षा आपण करू. याच संपूर्ण प्रभागामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असणारे जे आहे नगरसेवक म्हणून जे आहे आपला छवी आहे, शहरात सुद्धा चांगली छवी आहे. काय वाटतं आपण कसा विकास करणार आहात या प्रभाग क्रमांक 17 साठी आणि विकास झाला आहे का आपल्या प्रभागात? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी माझा परिचय करून देते. मी राखी दुर्गेश पांडे. मी माझं शिक्षण इथे यासाठी सांगत आहे की जो ह्या प्रभागाचं नेतृत्व करणार आहे तो सक्षम असला पाहिजे. मी MA BEd इन इंग्लिश लिटरेचर आहे आणि गेल्या 2011मध्ये मी प्रथमतः निवडून आली आहे
आणि नंतरही लोकांनी मला आपल्या आशीर्वाद रूप मत देऊन दुसराही चान्स दिला आहे आणि विकासात आमच्या जे प्रभाग आहे त्याच्यामध्ये विकास हा नक्की झालेला आहे. तुम्ही बघाल तर विकासासाठी जी शिवाजी शाळा आहे, आपण ज्या प्रिमायसेसमध्ये उभे आहे तिथे आम्ही वातानुकूलित एअर कंडिशनर लायब्ररी ही मुलांसाठी निर्माण केली आहे. जसं शिक्षणाचा प्रश्नांसोबत इथे जे चर्चा झाली तो आम्ही सॉल्व केला आहे. इथे जे असे मुलं आहे, आमचा एरिया हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो, घरी त्यांना व्यवस्थित वातावरण लाभलेलं नाही आहे, त्यामुळे ते मुलं इथे येऊन अभ्यास करतात. तुम्ही इथे डेमो पाहू शकता किती व्यवस्थितरित्या ते काम चालू आहे. दुसरा नंतर जो प्रश्न आहे तो प्रश्न मांडले गेलेला आहे टर्फचा. टर्फ हा मुलांच्या म्हणजे खेळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आता पाहत आहे जी मोदी सरकार आलेली आहे, माननीय आमचे जे पालकमंत्री आहे पंकज भाऊ भोयर यांनी पण खेळासाठी मोठे म्हणजे गार्डन्स उपलब्ध करून दिले आहे, टर्फ उपलब्ध करून दिले आणि आमचा हा जो निर्माण केला आहे त्याच्यासाठी आमचा फक्त हा उद्देश होता की एरियातल्या संपूर्ण मुलांचा इथे जे खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांची जी वाटचाल आहे त्याला आम्ही म्हणजे त्यांना आम्ही पाठपुरावा करू शकतो. त्यानंतर जी इथे समस्या मांडली आहे पट्ट्या वाटपची, ती आमचा जो जाहीरनामा आहे जनतेला दिला आहे त्याच्यामध्ये आमचा पहिला प्रश्न आम्ही तोच मांडलेला आहे आणि हा जो पट्टे वाटवाचा प्रश्न आहे हा मोठ्या लेवलचा आहे आणि तोसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आमचे पालकमंत्री आहे, आमची सरकार आहे, विकास नक्कीच झालेला आहे. या 20 वर्षात जो कोणीही विकास केलेला नाही आहे तो विकास आमच्या सरकारमार्फत झालेला आहे. आमचे जे माननीय पालकमंत्री आहे पंकजजी भोयर त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही पुरेही विकास करू. धन्यवाद. ज्या प्रकारे म्हणताय विकास झालेला आहे आणि प्रामुख्यानं खेळाडूंचा प्रश्न तुम्ही मांडलेला, नेमका खेळाडूंची वास्तविक परिस्थिती काय आहे आपण त्याकडे पण सुद्धा येणाऱ्या वेळात वळणार आहोत. काय वाटतं, हत्ती विकासाकडे वळणार का? बिलकुल वळणार आहे विकासाकडे. माझे नाव बबन केशवराव कारबांडे आहे. मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. माझे शिक्षण BSc MA BEd आहे. मी 30 वर्षाची शिक्षकाची नोकरी केली आहे. माझ्या समस्या या वार्डाच्या खूप मोठ्या आहे. पहिली समस्या तर अशी आहे की माझ्या वार्डामध्ये 3 दिवसांनी नळ येते. एवढ्या नदीमध्ये वर्धामध्ये पाणी असूनसुद्धा याचं टेक्निक आतापर्यंत या लोकांना जुळलं नाही का दररोज पिण्याचं पाणी सर्वांना कसं मिळेल. तर मी जर निवडून आलो तर सर्वांना नियमित स्वच्छ पाण्याची व्यवस्था करीन. दुसरा प्रश्न असा आहे का माझी शिवाजी शाळा आहे, सर्वात जुनी शाळा आहे. आज परिस्थिती बघा, या शाळेमध्ये फक्त 10 ते 15 विद्यार्थी आहे. माझ्या या वार्डामध्ये सगळे गरीब जनता आहे, हे कॉन्व्हेंटचं शिक्षण घेऊ शकत नाही. या शाळेचं कन्व्हर्शन मी नक्कीच कॉन्व्हेंटमध्ये CBSE कॉन्व्हेंटमध्ये करून दाखवीन. या वार्डातील एकही मुलाला कोणत्या शाळेत जाण्याचे विचार पडणार नाही, इथेच सर्वजण शिकतील. तिसरा मुद्दा असा आहे का माझ्या वार्डामध्ये सगळे गरीब लोक आहे, स्लम एरिया आहे, परंतु टॅक्सची आकारणी जे होते आहे हे हायवेच्या नुसार होते आहे. परंतु त्या हायवेचं जे व्हॅल्युएशन आहे तिकडचं व्हॅल्युएशन खूप मोठं आहे, त्याचप्रमाणे याचं व्हॅल्युएशन लावलं जाते आणि टॅक्स जास्त होते. त्यामुळे सर्वात या वार्डातल्या सर्वांचा टॅक्स मी कमी करण्याचा प्रयत्न करीन. चौथी समस्या अशी आहे का माझ्या वार्डामध्ये बिमारी जर झाली कोणाला, अनेक लोक दुःखी आहे, इथं दवाखान्याची व्यवस्था नाही. शेवटचे 10 सेकंद. दवाखान्याची व्यवस्था नाही. दवाखान्याची व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि जर बाहेर देशामध्ये जसं आहे का कोणताही माणूस बिमार झाला, घरून जरी आपण फोन केला तर ॲम्ब्युलन्स येते, तशी मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नगर परिषदमधून करून सर्वांसाठी करीन. काय वाटतं, आपण भाजपचं नेतृत्व करणार आहेत आणि जे आहे पहिल्यांदा मला वाटतं अगोदर निवडणूक लढले की नाही माहिती नाही, पहिल्यांदाच तुमचं नाव चर्चेत ऐकतोय. काय वाटतं ही निवडणूक आपण का निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि काय विकास करणार आहात आपला प्रभाग क्रमांक 17चा? मी प्रताप मेश्राम, भारतीय दलित पॅंथरचा कार्यकर्ता आहे. मी मागील 40 वर्षापासून मी या ठिकाणी माझ्या वार्डात सेवा करत आहे. या शिवाजी प्रायमरी शाळेतून माझं प्रायमरी शिक्षण झालं, मॉडेल स्कूलमधून माझं शिक्षण झालं, GS कॉलेजमधून माझं शिक्षण झालेलं आहे. मी पॅंथरचा एक कार्यकर्ता आहे. त्यावेळेचा मागच्या 40 वर्षापासून मी नगरसेवक होण्यासाठी तयारी करत आहे. 2-3 इलेक्शन याआधी मी लढलेले आहेत, अलग लक्षात. आणि एवढं करून माझी अशी भरपूर इच्छा आहे की माझ्या वार्डात मी सेवा करीन. आणि सेवाच्या दृष्टीने माझा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळं मी इथं प्रत्येक लोकांच्या संपर्कामध्ये आहे, प्रत्येक लोकांना या गोष्टीची जाणीव आहे माझ्याबद्दल. आणि त्यानंतर
या वार्डात आता 4 वर्षापर्यंत प्रशासक राज्य होतं, त्यामुळे इथले कामं काही अधुरे पडलेले आहेत, हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे. पण याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आल्यानंतर या गोष्टीवर विशेष करून ध्यान देणार आहे. राहिली गोष्ट आता अभ्यासाची, मुलांच्या भविष्याची, त्याकरता इथे जसे या ठिकाणी आम्ही अभ्यासिका उभारलेली आहे, सावित्रीबाई फुले अभ्यासिका, अशा प्रकारची अभ्यासिका आमच्या प्रभागात आणखी 1-2 ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तरुण पोरं, लहान पोरं शिकले पाहिजे. मी एक स्काउट गाईड शिक्षक आहे, आमच्या स्काउट गाईडचा ट्रूप आहे. आमच्या त्याच प्रभागातले 80-85 पोरं माझे विद्यार्थी आहेत जे स्काउट गाईडचं ट्रेनिंग घेतात. आम्ही त्यांना कॅम्पला वगैरे इकडे तिकडे नेत असतो. असं नाही, माझी ॲक्टिव्हिटी सुरूच असते. तर अशा प्रकारची माझी एक इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीनी मला स्वीकारलेलं आहे, मला कबूल केलेलं आहे आणि त्यांनी मला तिकीट देऊन माझा मान वाढवलेला आहे. मी त्यांना कधी गद्दार होणार नाही आणि मी अशानुसार सेवा करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करील. नक्कीच सेवा कराल असं तुमचं म्हणजे या शाळेत शिकलेल्या आहात, त्यामुळे आपल्या शाळेबाबत आपण नक्कीच चर्चा करूया. काय वाटतं, आपण कसा विकास करणार काँग्रेसच्या हाताने? अच्छा विकास करेंगे. जो लोगों की प्रॉब्लम है, जब घर घर जा रहे हैं, लोगों की प्रॉब्लम है कि हमारी नाली साफ़ नहीं हो रही, हमारे कचरा नहीं उठा रहे, यहाँ से गाड़ी नहीं आ रही है. वो समस्या है लोगों की, छोटी बड़ी है. हम लोग गए हैं, उनसे मिले हैं और उन्होंने बताया. हम सोचे कि हम अच्छा करेंगे आपके लिए जितना हमारे से होता है. हम वार्ड के मेंबर बनेंगे तो काम भी तो अच्छा होना चाहिए ना. मेंबर क्यों ढूंढते हैं कि हमारा वार्ड अच्छा होना चाहिए, और ये अभी तक उतना अच्छा नहीं हुआ जैसी लोगों की अपेक्षा थी. हम चाहते हैं कि हम सपोर्ट करेंगे और अच्छा काम करेंगे, मिलके उनकी हर छोटी मोटी प्रॉब्लम सॉल्व करेंगे. छोटी मोटी प्रॉब्लम में ऐसा क्या लगता है, अगर आप नगर सेवक बनते सबसे पहले कौन सी समस्या को रिजॉल्व करेंगे? पहले तो हम लोग लोगों के घर जाके तो सुने हैं, जो भी बातें हमने सुने कि हमारी नाली नहीं हुई, गली नहीं हुई, हमारे बच्चों के खेलने के लिए कोई चीज़ें नहीं बनी है अभी तक, कि बच्चों ने गार्डन में खेलना चाहिए, ओपन जिम चाहिए कि हमारे घर की महिला वहाँ जाके एक्सरसाइज करे, कुछ करे. जो भी उनके लिए अच्छा जो है वो खुश रहे, वो सब काम करने की कोशिश करेंगे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये भाजपचं असं मत आहे की आम्ही विकास केला, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी निर्माण केली, तर थेट BSPचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आम्ही सध्या परिस्थिती बघतोय तिथे विद्यार्थ्यांची संख्या ही कमी झालेली आहे. काय वाटतं, आपण लायब्ररी बनवण्याच्या ऐवजी या शाळेचा स्तर हा वाढवला का नाही? ॲक्च्युली जर पाहिलं तर आजकाल आपले जे सगळ्या लोकांची ती मानसिकता आहे, त्या प्रत्येकाला वाटते जर ॲटो चालवणारा जरी असला तरी तो आपल्या मुलाला ही जी गव्हर्नमेंट शाळा इथे न दाखल करता विचार करतो की माझा मुलगा हा कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला ही जी लोकांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला बदलणं गरजेचं आहे. कारण की जे शिवाजी शाळा आहे इथे प्रॉपर स्थानिक मुलं नाहीत, इथे ते पारधी बेडा आहे, जे सीख लोक आहेत. आपले मुलं कुठे शिकतात? माझा मुलगा संघची शाळा आहे BDMमध्ये शिकतो. दोन्ही मुलं माझे तिथे शिकतात, BDMला शिकत आहेत. आपण म्हणतोय की इथे जे आहे तुम्ही स्वतः या शाळेत शिकलेले आहात, प्राथमिक शिक्षण इथे झालेलं आहे. त्यावेळेसच्या शिक्षणात भलेही बिल्डिंगा मोठ्या नव्हत्या, पण आता बिल्डिंगा मोठ्या असून शिक्षणासाठी विद्यार्थी नाही. तुम्हाला कधी लाजिरवाणा नाही का वाटत त्या शाळेची परिस्थिती बघताना? वाटतं ना, असं नाही की नाही वाटत. त्या शाळेचा स्तर सुधारलेला आहे, असं नाही की नाही सुधारला. संख्या का नाही वाढली? हां, संख्या बरेचसे विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये, पालक लोक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये टाकत आहे. त्यामुळे काय प्रायमरी शिक्षणाचा स्तर जो आहे तो खालावलेला आहे, हे गोष्ट नाकारता येत नाही आहे. अशा प्रकारे करण्यासाठी आपल्याला आपल्या वार्डामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन जनजागृती करायला पाहिजे की आपल्या मुलांना आम्ही नगर परिषदच्या शाळेमध्ये टाका, त्यांना शिकवा. आणि नगर परिषदतर्फे आमचाही हा प्रयत्न राहील की आम्ही या शाळेचा उद्धार करू, या शाळेची प्रगती झाली पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि प्रत्येक पालकाच्या जवळ जाऊन तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या तुमच्या घरी किती विद्यार्थी आहेत आणि ते किती नगर परिषदच्या शाळेत शिकत आहेत? माझ्याकडे विद्यार्थी नाही आहेत, आमच्या कुटुंबात लहान विद्यार्थी नाही आहे, पण ते मोठे झाल्यानंतर बाहेरगावी आहेत. इथे जे आहेत आमच्या नातेवाईकामध्ये, त्या लोकांना आम्ही जरूर नगर परिषदच्या शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. सुरुवातच आपण नाही केली तर ही सुरुवात कधीच होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे बिकट परिस्थिती. काय वाटतं, आपण युवक म्हणून जे काम करताय, खेळाडूंचा प्रश्न यांनी मांडला, या खेळाडूच्या प्रश्नानुसार जे आहे इथे विकास झाला आहे का? ते म्हणतात आहे की आम्ही मैदानं लहान बनवली.
काय वाटतं? या मुद्द्यावर मला असं बोलायचं आहे की खेळाडूचा विकास या वार्डामध्ये बिलकुल झालेला नाही आहे. कारण की जसं आपण बघतो की फ्लॅट सिस्टीमला एक बिल्डिंग जशी बनत असते की एकावर एक घरं चढते, तसंच सिस्टीम टर्फ सिस्टीमचं जे ग्राउंड बनवतो त्या टाईपचं असते. खेळाडूंना खेळायसाठी प्रॉपर ग्राउंड मोठ्या आकाराचं असलेलं पाहिजे, तेव्हाच त्यांचा विकास होऊ शकते. टर्फ ग्राउंड जे आहे बांधिलकी असलेलं ग्राउंड असते. त्याच्यामुळे मला वाटते की आमच्या वार्डात कुठेच एकही मैदान नाही आहे. सगळ्यांचा आवडता खेळ हा क्रिकेट असतो आणि क्रिकेट खेळायला एकही मैदान आमच्या वार्डामध्ये आज उपलब्ध नाही आहे. मी स्वतः लहानपणापासून दुसऱ्या वार्डाच्या ग्राउंडवर जाऊन खेळलेलो आहे. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पुढील वाटचाल जर करायची असेल तर त्यांच्यासाठी ग्राउंड हे अवेलेबल असलं पाहिजे आणि मोठ्या आकाराचं अवेलेबल असलं पाहिजे असं मला वाटते. खेळाडूंच्या प्रश्नांना घेऊन जे आहे त्यांचं मत आहे की कुठे ना कुठे बंधनकारक जे खेळ आहे म्हणजे ओपनली खेळण्याच्या ऐवजी बंधनात खेळण्यासाठी मजबूर केलं जात आहे. काय वाटतं आपल्याला? आणि शाळेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर बघताय, शासकीय कर जो आपण भरतो आहे, शासनाचा शिक्षण कर असेल किंवा इतर पण कर, हा व्यर्थ जातोय का? मी माझा परिचय नव्हता दिला पहिले. मी जयश्री किशोर आगरकर. मी अपक्ष प्रभाग क्रमांक 17मधून अपक्ष उमेदवार आहे आणि माझं चिन्ह टेबल आहे आणि माझ्यासोबत गट ब मधून फरजाना शेख आहे आणि त्यांचं चिन्ह कब्बशी आहे. आपण म्हटलं की शाळेचा जो प्रश्न आहे, तर ही जी स्ट्रेंथ आहे शाळेची, नगर परिषदची शाळा आहे आमची शिवाजी स्कूल, तर याची कित्येक वर्षापासून स्ट्रेंथ हीच आहे. 20-25 असे स्टुडंट आहे. तर आता जे मुद्दे मांडले सगळ्यांनी शाळेचे, तर सगळे म्हणत आहे की याचा विकास झाला पाहिजे, पण आतापर्यंत का नाही झाला विकास? शाळेचा जो प्रश्न आहे, स्ट्रेंथ का नाही वाढली? जर आम्ही हे करू, आम्ही सगळ्यांना घरोघरी जाऊन त्यांचं हे म्हणजे त्यांना मुलांना शाळेत इथे नगर परिषदेच्या शाळेत टाकण्याचा प्रश्न, तर जे म्हणजे आपण हे बोलतो आहे ते आतापर्यंत का बरं अंमलात नाही आलं आहे? तुमचं म्हणणं आहे की ते अंमलात नाही आणलं. बरं, आपले मुलं कोणत्या शाळेत शिकतात? माझा एक मुलगा सेंट अँथोनीमध्ये आहे आणि दुसरा BDMमध्ये. एक सेंट अँथनीला आहे आणि एक BDMला आहे. मग स्वाभाविकता गोष्ट आहे की तुम्ही लोक कधी येऊनच बघत नाही शाळेकडे, तर मग कसा प्रश्न दिसणार? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं ही जी परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीमध्ये, या बिकट परिस्थितीत खेळाडूंचा प्रश्न मांडला त्या युवकाने, ही परिस्थिती जी आहे, आपल्या शहरातले मैदानं संपत आहेत, ही वास्तविकता आहे. काय वाटतं, हे मैदानं परत ओपन झाले पाहिजे का आणि यांच्यानंतरच सर्वांगीण विकास होईल का? आपल्या प्रभागामध्ये जी जागा आहे त्या जागेवरच व्यवस्था झाली पाहिजे. शिवाजी शाळेमध्ये एवढं मोठं ग्राउंड आहे, याचा जर प्रॉपर यूज केला तर इथेच मैदान होऊ शकते. कारण एवढ्या मोठ्या मैदानाची गरज नाही, फक्त म्हाताऱ्या बैताऱ्याला खेळाची आपले चालण्यासाठी पाहिजे, खेळण्यासाठी पाहिजे. याच परिसरामध्ये त्यांचा विकास होऊ शकते. आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर मी तुम्हाला सांगितलं का या शाळेचं कन्व्हर्शन मी कॉन्व्हेंटमध्ये करीन आणि माझे सर्व विद्यार्थी या प्रभागातले इथंच शिकवीन आणि माझे जरी मुलं असेल किंवा आजूबाजूचे मुलं असेल त्यांना मी इथंच बोलून शिकवण करीन आणि डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर बनवायची इथून मी गावी देतो. पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे मगाशी उपस्थित झाला होता की 3 दिवसाआड पाणी आपल्याला मिळतं आहे, तर तुम्हाला नाही का वाटत आपण जो पाणी पुरवठा कर जो भरतो आहे हा व्यर्थ जातो? कारण वर्षभराचा कर आपण भरतो, तर मग 3 दिवसाआड पाणी का नाही? हे समस्या गंभीर आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत आणि लाडकी बहीण योजना, आपल्या ज्या लेडीज आहेत, बस सेवा जी आहे त्याच्यामध्ये 50% त्यांना डिस्काउंट, हे सर्व एकनाथजी शिंदे साहेबाची देण आहेत. तर या नगराचा जर विकास करायचा असेल तर मी इथे प्रामाणिकपणे सांगतो की एकमेव आपल्याजवळ नगरविकास मंत्री असल्या कारणाने या नगराचा विकास होऊ शकतो आणि तो मी घडून आणू शकतो. तुमचं म्हणणं आहे की नगर विकास खातं एकमेव आहे, पण लाडके बहिणीचे हकदार 3 आहेत, त्याचं काय? नाही, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू केली. नाही, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, पण त्याच्यावर तेवढाच हक्क भाजपही मागतोय, तेवढाच राष्ट्रवादी मागतोय, तर नेमकं लाडकी बहिणीने मतदान कोणाला करावं? जो विकास करेल, आता विकासाचा मुद्दा आला तर या भागामध्ये ज्या कामगारांना, जे मी अध्यक्ष असल्या कारणानं कामगारांपर्यंत ज्या मुलाचे जे शिक्षणाकरता स्कॉलरशिप झाले आहेत, ज्या मृत्युमुखी पडलेले जे कामगार आहेत त्यांनासुद्धा मी लाभ दिलेला या मंडळाच्या मार्फत.
ज्या अडीअडचणी ज्या महिलांना आहे, ज्या रोजगाराचा प्रश्न आहे, काही महिलांच्यासुद्धा मी इथे प्रश्न सोडवलेले आहेत. याकरिता जर सत्ता असेल आणि तो विकास कुठेही थांबू शकणार नाही असं मला इथे वाटते. सत्ता असेल तरच विकास होते असं तुमचं मत आहे. लाडकी बहिणीचा जो हक्क आहे ते म्हणतात नगर विकास खातं त्यांचं एकनाथ शिंदेचीच लाडकी बहीण. तुम्हाला लाडक्या बहिणीचे मत नाही पाहिजे का? आमची माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खूप चांगल्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना हे राबवत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची लाडकी बहीण. त्याचं तर म्हणणं आहे का एकनाथ शिंदेने दिलेली आहे ते? त्यांचं म्हणणं आहे ते आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. अच्छा, मतदान कोणाला करायचं आता? राष्ट्रवादीला करायचं, भाजपला करायचं की शिवसेनेला करायचं? नाही, भाजप आपला राष्ट्रवादीलाच करायचं आहे. आपलं मतदान हे राष्ट्रवादीलाच करायचं आहे. राष्ट्रवादीलाच करायला पाहिजे. राष्ट्रवादीलाच करायला पाहिजे. लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना ही अजितदादा पवार यांनीच राबवलेली आहे. हे मतं त्यांनाच मिळाले पाहिजे. मतं हे तुम्हालाच भेटायला पाहिजे. ठीक आहे. काय वाटतं या सर्व संपूर्ण परिस्थितीमध्ये पाणी पुरवठ्याचा जो पाण्याचा जो प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न माजी नगरसेवक तुम्ही होते, हा अद्यापपर्यंत प्रलंबित का? आतापर्यंत याच्यावर निराकरण का झालं नाही? 70% पाणी पुरवठा प्रभागात झालेला आहे. 70% प्रभागामध्ये पाणी योग्यरीते आणि स्वच्छ आणि स्वच्छ पाणी येऊन राहिलेलं आहे. परंतु काही थोडासा प्रभाग जो मागचा प्रभाग राहिलेला आहे तो फक्त काही कारणास्तव राहिलेला आहे. काही आमिषापोटी, काही नावापोटी राहिलेला आहे. ते मी आता जर समजा हेच जर संधी मिळाली तर पहिले 2 दिवसात या 4 दिवसामध्ये त्या कंत्राटदाराला बोलून त्यांनी ते काम मी सुरळीतपणे काम चालू करून देईन. कंत्राटदाराला बोलवून आपण हे जे आहे काम सुरू करणार असं तुमचं मत आहे. काय वाटतं आपण? यांचं म्हणणं आहे पाणी पुरवठा होत नाही आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. या सर्व बाबींमध्ये आपण एक स्वच्छता करसुद्धा भरतो आणि एक वृक्ष कर भरतो. काय वाटतं ह्या 2 कराच्या दृष्टिकोनातून शहरात विकास झालेला आहे का? सर मैं तो चाहती हूँ कि हम चाहते हैं कि जो वार्ड में लाइब्रेरी बने. स्वच्छता कर और वृक्ष कर जो नागरिक पे कर रहे हैं उसके हिसाब से वर्धा में डेवलपमेंट हुआ है क्या? बिल्कुल नहीं हुआ है. जैसा चाहिए वैसा नहीं हुआ है. डेवलप अच्छा होना चाहिए था. पानी की प्रॉब्लम जो लोगों की आ रही है सर, मुझे इसके स्वच्छता कर, स्वच्छता साफ सफाई का टैक्स और जो झाड़ों का लगाने का जो वृक्ष कर, ये जो भर रहे लोग, क्या उसका सही से इस्तेमाल हुआ है? नहीं हुआ है. नहीं हुआ है सर. जैसा होना चाहिए था, हर घर में झाड़ लगना चाहिए था, साफ सफाई हर घर में झाड़ लगने वाले थे. हर घर में लगाना चाहिए झाड़, क्योंकि ऑक्सीजन की सबको ज़रूरत है. अगर घर लगा तो कितना स्वस्थ दिखेगा ना शहर, अच्छा सुंदर दिखेगा. जैसे पुणे साइड रहता है वैसा दिखेगा ना, तो ऐसा होना चाहिए. नहीं, हरा दिखने के लिए तो हरा है हमारा शहर, ये मैं 100% बोलता हूँ. पर अभी तक के झाड़ जिस तरीके से लगने चाहिए थे वो नहीं लगे. काय वाटतं? जसं स्वच्छता, साफसफाई, झाड लावणी. प्रश्न कसे मांडणार सभागृहात आपण जर निवडून दिलं तर? आता पहिल्यांदा बोलत आहे मी, त्याच्यामुळे थोडं मी इथेच नागरिकांचे प्रश्न ऐकून बोलू शकत नाही, सभागृहात कसे मांडणार? मोठा प्रश्न. सर्वांनी आपापले प्रश्न इथे ठेवलेले आणि या प्रश्नांच्या माध्यमातून जे आहे वाटतं मला की काहीतरी मोठा बदल आपल्या प्रभागात झालेला पाहिजे. सर्वात प्रथम इथे सांगून देतो शॉर्टमध्ये की हे जी शाळेची परिस्थिती याला जबाबदार काय वाटते, कोण असेल? नागरिकांना काय वाटतं कोण आहे याला जबाबदार? भाजप जबाबदार आहे. भाजप जबाबदार आहे. इथे एकाचाही मुलगा शिवाजी शाळेमध्ये किंवा सर्वसाधारण मध्ये शिकलेला आहे का याची तुम्ही नोंद घ्या. कोणाचा मुलगा शिकला आहे? प्रश्न एक मिनिट. प्रश्न विकासाचा नाही आहे. प्रश्न सर्वात मोठा जो आहे जेवढेही जनप्रतिनिधी आणि जे स्वतःला स्वघोषित नेते समजतात या लोकांचा आहे. जर तुम्ही स्वतःला नेते समजत आहात या सर्व प्रश्नांवर आजपर्यंत तुम्ही शांत का होते? सर्व बाबीची गोष्टी आहे. आतापर्यंत सरकारवर दोष देण्यासाठी, खापर फोडण्यासाठी तुम्ही सांगताय तुमचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो आता सांगा. नाही माझी शाळेत सांगा कोणत्या शाळेत? अल्फोन्सामध्ये आहे. का नाही पाठवला तुम्ही? सरकार
सरकारने जर शाळेत का नाही पाठवला या आणि याचा अर्थ असा आहे, याचा मिनिंग असा आहे, जर ही शाळा सुधारली असती तर माझी मुलगी आणि माझा मुलगा मी तुम्ही का नाही पाठवला? आम्ही सरकारमध्ये नव्हतो. सरकार ही बीजेपीची आहे. सरकारमध्ये नव्हतो हा प्रश्न नाही आहे. प्रश्न जर तुम्हाला माहिती होतं समस्या इथे आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना पाठवलं असतं आणि त्यांच्यावर दबाव तंत्र निर्माण केलं असतं की का नाही झालं तर नक्कीच बदल घडला असता. पण तुमच्या जनप्रतिनिधी जेवढेही होते कोणीच या सगळ्यांकडे लक्ष दिलं नाही म्हणून ही समस्या निर्माण झाली आहे. वास्तविकतेत नागरिकांनी तेवढाच पुढाकार घेतला पाहिजे, तेवढाच पुढाकार जनप्रतिनिधी. मला वाटतं नागरिकांपेक्षा सर्व जबाबदार सर्व जनप्रतिनिधी आहेत. वास्तविकतेत ही सत्यता आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. तर मला वाटतं या सर्व बाबींमध्ये इथे उपस्थित असणारे सर्व नगरसेवकांनी किंवा तुमच्या वरिष्ठांना जाऊन विचारा की ह्या शाळेची जी दशा झालेली आहे, कारण कोणीच प्रशासकीय अधिकारी इथे येऊन बघत नाहीये, नाही तुम्ही जनप्रतिनिधी येऊन बघत आहेत की या नेमकं परिस्थिती काय. त्याच्यामुळे संपूर्ण नागरिकांचा शिक्षण कर हा व्यर्थ जातोय हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. काय वाटतं नागरिकांना? आणखी काय समस्या आपल्या परिसरात? नाही सर, आम्ही या इथल्या एरियात काय समस्या आपल्या परिसरात? समस्या सर भरपूर आहे इथं. समस्यामध्ये जे खेळाडू म्हणतात इथं ऑलरेडी पहिलेपासूनच हे बोरगाव मेघेमध्ये येऊन राहिलं, ते गणेश नगरमध्ये. तिथं तो मैदान कुठं राहणार आहे? खेळणारे वार्ड नंबर 17 हे इथं आहे. तो फरक किती आहे सांगा. मैदान कुठं बनवलं? बोरगाव मेघेमध्ये आहे. बोरगाव मेघेमध्ये आहे मैदान. इकडं सरकारनं बनवली ना. आता तिथे तुम्ही ताला लावूनच भेटणार तुम्हाला तिथे. भाजप सरकारनं बनवलं आहे. मैदानाला सुद्धा नाला लागलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही तर विरोध करणारच, घड्याळ छातीवर घेऊन फिरताय. विरोध नाही करत. मी पक्षाचा माणूस होतो पहिले अगोदर. आमच्यासोबत गद्दारी केली भाजपवाल्यानं म्हणून आम्ही हा पक्ष घेतला. ह्या पक्ष घेतला. आता प्रभाग 17मध्ये जो विषय होता या ग्राउंडचा तो आपल्या प्रभागात येत नाही, 17मध्ये येत नाही. तो येते बोरगाव मेघेमध्ये. तो फंड आणला आहे. जो वरिष्ठ नेते लोक आहे ते फंड इथं आणला आहे. हां, ते ना कसं आणला बोला, तेले बोलायचा हक्क आहे, सगळ्याला बोलायचा हक्क आहे. आपल्या परिसरातले लोक आहेत जसा सगळ्यांकडे इथे इथं थांबा. बोलू द्या. मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहो. इकडे बोला, इकडे. मी तुमच्याबद्दल नाही बोलतो. विरुभाऊ पांडे येईल काम दिला. ग्राउंड टर्फ बनवलं आहे. ते आपल्या प्रभागात येत नाही, ते ग्रामीण भागामध्ये येते. आता हे आमचे नेते होते अगोदर, आता नाही आहे. आता आमचे नेते होते 15 दिवसापूर्वी नेते होते आमचेवाले. आम्ही त्यांना मानतो, आज बी मानतो आणि मानत राहू. त्यानं आपल्यासोबत असं केलं, बंडखोरी केली आपल्यासोबत. त्यानं आमच्या सचिनची तिकीट कापली आणि प्रताप मेश्रामला तिकीट दिली. तर आम्ही प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये. बस याच्यासाठी जबाबदार त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. तुम्ही त्यांच्या विरोधात का बंड नाही केली? बंडखोरी त्याने नाही केली आहे, पक्षाने केली आहे. तर आमच्यासोबत बंडखोरी केली आहे. तिकीट फायनल करणारे तर लोक व्यक्ती वेगळं होत आहे. नाही, तिकीट फायनल करणारे हेच आहे ना, नेताच लोक आहे ना. विरुभाऊ पांडेच आहे ना. जे म्हणन ते विरुभाऊ पांडेच म्हणन. जे म्हणन ते विरुभाऊ पांडे म्हणन. 17 मंदी, 16 मंदी, 15 मंदी, 18 मंदी हे स्वतः म्हणत आहे का माझ्या तिकीट आहे, मी निवडून आणल्या 8 तिकीटा. हे स्वतः म्हणते, दमदार म्हणते. हे लोक यांना विचारा मला सामने, यांच्या बरोबर 8 सीटा आल्या का? माझं म्हणणं आहे. बस नक्कीच त्यांच्याकडे काय समस्या काय? ये पर्सनल लड़ाई है इनकी. काम कुछ हो रहा नहीं है. टर्फ बना है, पहले गणेश नगर में आता था, अब स्टेशन फैल में आता है. उसको कुछ दिन से ताला लगा था, बहुत दिनों से ताला सड़ने पे आ गया था. आम जनता ने वीडियो बनाई तो ताला टूट गया. ये हमारे यहाँ की समस्या है. और सब यही बात करते हैं कि बस हम विकास करेंगे. अभी विकास दिख रहा है, इसमें हमारी भी गलती है. आज तीसरा दिन है, नल नहीं आया, मैं बिना नहाए यहाँ पर आया. इसमें किसकी गलती है? हमने किसको छूट देना? इनके साथ नहाना कि उसके साथ जाना? क्या लगता है ये सारी समस्याओं का निराकरण करने के लिए सबसे प्रभावता से कौन कार्य कर पाएगा? हमारे कब्बशी, हमारे फरजाना रहमान शेख, ये हमारे उम्मीदवार खड़े हुए कब्बशी से. हमारे सुख दुख में जो हमारे साथ में आते, जनता से आप पूछ लो, आप जानो, तो हम उनको लाना चाहेंगे. पर उम्मीदवार कहाँ है? उम्मीदवार अभी नहीं आए. फिर मतलब ही नहीं. अगर जनता की समस्या सुनने के लिए यहाँ पे नहीं आ पाए तो फिर वहाँ पे क्या करेंगे? प्रतिनिधि नहीं होता. प्रतिनिधि के बाद काय वाटतं समस्या काय?
समस्या काय प्रभागात समस्या आहे का? समस्या भरपूर आहे. ते टर्फ वगैरे बनवलं होतं, त्याच्या बाहेर मुलं खेळून राहिले. टर्फला 24 तास ताला मारून राहतो. आणखी टॅक्स वगैरेचंही भरपूर आहे, भरपूर लादलेला टॅक्स आहे लोकांवर. इतका टॅक्स आहे. तुम्ही नगरपालिकेचे सदस्य आहात, तिथे जाऊन सभागृहामध्ये हा मुद्दा उचलला पाहिजे, टॅक्स कमी केला पाहिजे. असंही काही टॅक्स कमी केला पाहिजे, विकास कुठून होईल? आता इतका टॅक्स लादलाही नाही पाहिजे ना साहेब. खूप टॅक्स लादलेला आहे, डबल टॅक्स लादलेला आहे. महागाई वाढून राहिली, सगळं होऊन राहिलं. टॅक्स जर कमी केलं तर बाकीचं काम कसं होईल? प्रॅक्टिकली जर विचार करतो म्हटलं ते शक्य नाही आहे. आणि हे मला तरी वाटतं की हे अशक्य आहे. अपेक्षापेक्षा जास्त टॅक्स लादलेला आहे. जितकं टॅक्स यायला पाहिजे त्याच्या डबल टॅक्स आहे. हे जे गरीब गोर जनता आहे त्यांच्याकडनं हे भरणं होत नाही. इतका मोठा लहान घर नागरिकांनी भरलेला टॅक्स लक्षात ठेवाल. भाजप काय वाटतं, महिलांचे काय प्रश्न आहेत इकडे? समस्या आहे का? बोला. मैं बोल रही थी कि 42-40 घर थे, यहाँ झोपड़पट्टी थी, तो वहाँ पे सिर्फ 16 ही लोग को घर दिया है, बाकी लोग को नहीं दिया है. ऐसा क्यों? 16 को ये डॉक्यूमेंट कम होंगे कुछ तो भी. बाहर से आए थे क्या? नहीं सर, यही के है. हम यही शिवाजी स्कूल में पढ़े, हमारा बचपन यही गुजरा. इसकी माँ को मिला है. माँ को मिला. घर में दो कैसे देंगे? ऐसा थोड़ी है. एका घरात 2 कसे देना? नहीं, तो हमारे पति का तो नाम अलग है ना, हम तो अलग है ना. तो उसमें अभी ये सारी चीजें आप सरकार से लढते भेट. काय वाटतं, मागे समस्या आहेत का? नाही, सर्वात प्रथम तर पूर्ण मित्रगणांना एकच निवेदन होता की एवढी मोठी डिबेट केली आणि जे प्रत्याशी उभे आहे ते आले नाही आहे. तो कोणासोबत प्रश्न मांडणार, ते का प्रश्न मांडणार? आणि आम्हाला विकास तो झालेला आहे, नाही झालेला असेल तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता का विकास का झालेला आहे, का नाही झालेला आहे. आणि जेवढे उभे आहे ते प्रत्यक्ष आले काहून नाही, ते कसे मग जनतेसमोर जाणार ना, कसे प्रश्न मांडणार? त्यांची आईतून सुरुवात आहे. ते का जनतेसमोर जाणार, प्रश्न मांडणार? ते इथंच नाही डिबेट करू शकत, तो समोर काय जाणार आहे? ते नक्कीच काही प्रश्न आहेत का आणखी नागरिकांचं? काय बोलणार बोला. यांनी मला निराधार लावून दिला आणि हे जे लोक बोलून राहिले हा विकास नाही झाला, तो विकास नाही झाला. सगळ्यात पहिले यायला विचारा, नगर परिषदमध्ये असा कोणता नगरसेवक होता ज्याला नगर परिषदची पेन्शन होती? एवढं आहे, सांगा मला. नगर परिषदची पेन्शन, आता ते तर मला मी कसं विचारतोय, बाकी 5 बसन. का वाटतं इकडे काही समस्या आहेत का? एक मिनट. नगर परिषद की आम जनता की समस्या यह है, नगर परिषद जो चुनाव होता है तो वहाँ की जनता, नगर परिषद के जो हद में रहने वाली, जो प्रभाग में रहने वाली जनता है, उनके लिए नगर परिषद के उम्मीदवार चुन के आने के बाद क्या करते हैं, ये पहला मेरा एक सवाल है. पूछो जो अभी तक है उनसे पूछो क्या करेगा. इसीलिए तो खड़े किए हैं. आते इसका मतलब तुम लेट आए? नहीं, लेट आए इसलिए तो बताया. तो अभी डबल थोड़ी ना बताएंगे हो. क्यों नहीं? हॅलो, हां, मला एक समस्या आहे का मुलाला इथं खेळायला ग्राउंड नाही आहे. ग्राउंड अलॉट केला होता नगर परिषदने, ते या लोकांनी त्याला ऑब्झर्व नाही केला आहे आणि त्या ग्राउंड आता ते लेआउटमध्ये भरलेलं आहे. तर त्याचा काही मी सांगा असं त्या गावाबद्दल. नक्कीच नागरिकांचा आणि खेळाडूंचा मैदानाचा प्रश्न आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, पट्ट्यांचा प्रश्न सुद्धा इथे बाहेर आलेला आहे. आरोप प्रत्यारोप आपसातच भांडणं सुरू करून टाकले, ते गोष्टी चुकीच्या आहे. मला वाटतं शांतीपूर्वक निवडणूक झाली पाहिजे. काय वाटतं, आपण जे बंडखोरी केली, बंडखोरी करण्याच्या मागचं कारण काय आणि विकास नाही झाला हे नागरिकांचं. अगोदर तर तुमच्याकडे जर विकास होता, तुमच्याकडे संपूर्ण फंड होता, पद होतं, मग ह्या ज्या समस्या, या समस्यांवर आपण गप्प का? भरपूर कामं झालेले आहे. रोडचे, नाल्याचे, मोठे नाले जे आपण चौरागडीपासून ज्याकडे नाला पाहिला तर बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत होतं. तो एक मोठा नाला माझ्या हाताने झालेला आहे. सप्तशृंगी मंदिरपासून जो नाला होता तो अधिक जीर्ण होता, बऱ्याचशा घरामध्ये त्याच्यातून पाणी शिरत होतं. तो मोठा मला 50 लाखाचा फंडातून त्यांनी माननीय आमदार साहेब यांच्या फंडातून झालेला आहे. भरपूर असे कामं झालेले आहे. परंतु पाण्याचा प्रश्न जो आहे, पाण्याचा प्रश्न मी सांगितला आहे का 70% झालेला आहे. थोडासा काही आमिषापोटी राहिलेला आहे. तो मी ह्या 2-4 जसं निवडणूक आमिषापोटी राहिला, काही आमिषापोटी राहिलेला आहे. तो मी जर समजा निवडून आलेलो
तर कंत्राटदार वर्कआउट सगळे झालेले आहे, टेंडर झालेलं आहे, फक्त आमिषापोटी तो राहिलेला आहे. तो जर समजा मी निवडून आलो तर येत्या 2 दिवसातच मी त्या कंत्राटदाराला बोलून काम पूर्ण करून टाकेल. पण नागरिकांची समस्या आहे तर नागरिकांना आमिष बाजूला ठेवून तुम्ही जे आहे त्याचा विरोध करून जा नागरिकांची समस्या का नाही सोडवली? हेच माझी एक चुकी झाली का मी स्वतः आपलं पूर्ण त्यांना देत होतो श्रेय. मी जे केलं, जे सचिननं केलं ते वाईट केलं, मी जे केलं ते सगळं चांगलं केलं. त्याच्यामुळे थोडंसं माझी एक चुकी झाली. मी सगळे जनतेला मी माफी मागतो, कारण की माझ्यामुळे जनतेला भरपूर त्रास झाला आणि खूप मोठा म्हणजे माझ्या हातात चुकी झाली. त्याच्या मी आता सुधारणा करील आणि हे 4 अगर मिळाला तर हे बिलकुल कोणाला म्हणजे त्रास होणार नाही एवढं मी गावी देतो. जनतेला माफी मागण्यापेक्षा जर जनतेने माफ न करता जर काही वेगळाच निर्णय दिला तर मग त्याच्यासाठी आपण तयार आहात का? तर मी तरी पूर्णपणे राजकारणामध्ये पूर्णपणे उतरून त्यांनी संपूर्ण कामं जे नाही दिला जरी जाणार तरी मी काम करायला तयार राहील, अहोरात्र तयार राहील. जसं म्हणून तसंच मी वेळ काढून त्यांनी वेळातून काढून लोकांना वेळ देईल. अपक्ष म्हणून एक प्रभावी उमेदवार मला तुम्ही वाटतायत या प्रभागाचे. काय वाटतं यांनी जे प्रश्न मांडला, टॅक्सेशन, शाळेचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या सर्व बाबींमध्ये काय वाटतं नागरिकांचा जो कर भरतोय याच्यावर त्यांना समस्याचं निराकरण कसं करून देणार तुम्ही? जो 9-10 वर्षापासून म्हणजे 10-15 वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांना आतापर्यंत हा म्हणजे पट्ट्याचा प्रश्न का बरं नाही सॉल्व झाला लोकांचा? त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही मिळालेले आहे. इतका आपल्याला वेळ मिळून सुद्धा अजूनपर्यंतही सॉल्व नाही झाला तो प्रश्न. त्यांना कोणते लोन वगैरे घेता येत नाही. बरोबर. तर हे जे प्रश्न आहे हा खूप गहन प्रश्न आहे, याच्यावर विचार करण्यात यावा. आणि मी जर नगरसेवक झाली तर सर्वप्रथम हाच प्रश्न सोडवेल. तुम्ही सोडवणार हे असं म्हणणं आहे. नक्कीच प्रयत्नशील राहा. काय वाटतं या सर्व याच्यामध्ये तुम्ही तुमच्या याच्यात जो बांधण्यात आलेला जो टर्फ आहे त्या टर्फला घेऊन खेळाडू वृत्ती लोकांची मुलांची संपली, मोठे मैदानं करून त्याला आर्टिफिशियल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यालाही कुलूप लावण्यात आलेला असा आरोप नागरिकांचा आहे. यामागचं नेमकं कारण काय? सगळ्यात हे सगळेचे उभे आहे विरोधक आहे. जेव्हा आम्ही टर्फ लावला त्याला कुलूप लावला. जे नगर परिषदचे लोक आहेत त्यांची जी म्हणजे तिथे जे वार्ड मेंबर राहिले त्यांना माहीत आहे एक सिस्टम असते, काही पण गोष्ट बनली की लगेच नाही राहत, त्याला नगर परिषदेतून त्याचं टेंडर निघल्या जाते आणि टेंडर निघाल्यानंतर तो एखाद्या व्यक्तीला काम भेटतो. आणि आता हे 4 वर्षापासून प्रशासन राजवट आहे आणि प्रशासन राज कसं असतो यापासून आपले सर्वजण परिचित आहात. त्यामुळे 4 वर्षापासून आम्ही नगरसेवक नसल्यामुळे याला जबाबदार प्रशासन आहे, कारण की त्या जे टेंडर काढायला ते प्रलंबित करत आहे. त्यानंतर मी हा प्रश्न विचारणार आहे. इथे जे मांडलं, जे अपक्ष उमेदवार जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्यांनी मांडलं की मला इथे संधी दिल्या नाही गेली. हा विकासाचा विषय राहू द्या. एक सामान्य नागरिक त्यांच्याकडे एक रहिवासी दाखला मागायला जातो, त्यांच्या घरचे उत्तर देतात हेच काम आहे का? रहिवासी दाखल्या देण्यामुळे आमचं घर चालेल का? हे कुठपत योग्य आहे? त्यानंतर जे कामगारचा प्रश्न आहे, कामगारवाले 2,000, 2,500, 3,000 रुपये घेऊन लोकांचे कामं करतात आणि सांगतात की मी अध्यक्ष आहे, कामं केले. अरे बा, एवढी योग्यता आहे तर निःशुल्क करा ना, फ्रीमध्ये द्या ना. आणि आमचा भारतीय जनता पार्टी जे पक्ष आहे ते समाजकारणातून राजकारण अशी वाटचाल करतो आहे. राजकारणातून आम्हाला समाजकारण नाही करायचं आहे आणि आम्हाला असं समाजाचा उत्थानही नाही करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच जे तुम्ही म्हणताय की ह्या सर्व बाबींमध्ये खेळाडूंसाठी तुम्ही टर्फ बनवला, पण त्या खेळाडूच्या टर्फच्या ऐवजी जर जुने मैदानं, जे प्रशस्त मैदानं होते त्या मैदानांची जर देखभाल केली असती तर ते कमी खर्चात झालं नसतं का? सर, एक जर पाहिलं ना तर इथे जे प्रशस्त मैदान आहे तिथे लोकांनी अतिक्रमण केलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छिते, खूप चांगला प्रश्न आपण मला विचारला आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये शेखर चुडीवाले आणि मनोज ठाकूर यांच्या बिल्डिंग असून सुद्धा यांनी समोरच्या ग्राउंडमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि ते समस्या सोडवण्यासाठी लोक कोर्टमध्ये गेले, स्टे आणला. ती गोष्ट वेगळी आहे की ती जी केस आहे ती नगर परिषद मार्फत जिंकल्या गेलेली आहे आणि त्याचाच बदलापूर म्हणून इथे ते उमेदवार आले नाही, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. असे जर तुम्हीच म्हणजे जे आपला प्रभागाचा विकासामध्ये तुम्ही स्वतःच जर अडथळे आणत असाल तर प्रभाग कसं होईल? आणि इतकं झालेलं आहे सर अतिक्रमण. कुठेही थोडी जागा भेटली त्यांनी 2 फूट वाढवली, कुठेही जागा भेटली 2 फूट वाढवली. अशी जागा कुठे राहील? आणि आमच्या प्रभागामध्ये असे कुठे ग्राउंड आहे जे मांडत आहेत त्यांनी सांगावी की ही जागा आहे आणि या जागेचं पूर्ण सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, आपण इथे विकास करू शकतो. धन्यवाद.
नक्कीच काय वाटतं आपण भाजपचं एक नेतृत्व म्हणून आपण जे आहे काय करणार आणि कशा प्रकारे नागरिकांच्या ज्या समस्या तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याच्यावर निराकरण काय, सोल्युशन काय? नागरिकांच्या ज्या समस्या मांडणारे जे लोक होते, आता माझ्या समोर लक्षात आलेलं आहे की ते स्वतः याच्या आधी इथे नगरसेवक राहिलेले आहेत. आधी एक नगरसेवक, त्याच्या आधी एक नगरसेवक, त्याच्या आधी एक नगरसेवक. त्यावेळी त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी काय केलं, त्यावेळी त्यांनी इथल्या ग्राउंडसाठी काय केलं. अगोदरचे नगरसेवक भाजपचेच होते साहेब. तर कोण? नाही, अगोदरचे नगरसेवक भाजपचेच होते. नाही भाजपचे नव्हते. कोण म्हणते? नाही, यांच्या भाजपच्या काळात तर काम झालेलं आहे असं नाही. त्याच्या आधीची गोष्ट सांगत आहो मी. आलं का लक्षात? त्यावेळेस त्यांनी काय केलं, इथे स्टेशन फैलचा जो एरिया बनलेला आहे 20x20चे प्लॉट बनलेला आहे. इथे काही असं मोठं ग्राउंडची जागा नाही आहे की ज्या ठिकाणी खेळाचं आपण मैदान बनवू शकतो. आलं का लक्षात? त्याच्यामुळं ही जे जागा आहे एवढ्या जागेमध्ये जे होते तेवढं होऊ शकते, पण दुसऱ्या ठिकाणी ते त्याच्यासाठी खेळाच्या ग्राउंडसाठी आम्ही तिकडे एक ग्राउंड बनवलेलं आहे, पण ते आमच्या प्रभागाच्या थोडं बाहेर आहे. तिकडे दयालनगरमध्ये बी एक अशाच प्रकारचं ग्राउंड बनवलेलं आहे, ते त्या दयालनगरमध्ये येते. राहिली गोष्ट आमच्या इथली पाण्याच्या समस्येबद्दल, यांच्या आधी जे नगरसेवक होते राखी पांडेच्या आधी, त्या लोकांनी काय केलं, खेळाच्या मैदानासाठी त्या लोकांनी काय केलं, या शाळेच्या जे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्याच्यासाठी त्या लोकांनी काय केलं, या सर्व गहन प्रश्नावर आमचा बिफोरचा प्रभाग आणि आफ्टरच्या प्रभागाची आम्ही एक छोटीशी क्लिप आणलेली आहे. तर याच्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यावर आम्ही प्रामुख्यानं लक्ष देणार आहोत, लक्ष केंद्रित करणार आहोत. वैयक्तिक बताव लोक आणि आमच्याकडून नक्की आमचं सरकार असल्यामुळे आम्ही नक्की ते काम पूर्णत्वास नेणार आहोत, ही माझी इच्छा आहे. काय वाटतं आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, 2 मिनिटं येऊन राहिलो काका, सगळे थांबा ना. नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत त्यांना मतदान का करावं? त्यांनी मतदान, आमची सरकार आहे भारतीय जनता पार्टीची, राज्यात सरकार आहे, वर सेंट्रलमध्ये आमची सरकार आहे म्हणून, आणि इथे नगराध्यक्षही आमचा निवडून येणार आहे. आम्ही आमच्या वार्डामध्ये याच्या आधी आमची सरकार होती, आमचे नगरसेवक होते. यानंतरही आम्हाला तुम्ही प्राधान्य द्या, निवडून द्या, आम्ही जरूर तुमच्या समस्या दूर करणार आहोत. जर भाजपचा नगराध्यक्ष नाही बसला तर वर्धेचा विकास होणार नाही का? विकास हा कुणासाठी थांबत नाही, विकास होईल, पण 100% नगराध्यक्ष भाजपाचाच बसणार आहे. का मतदान करावं भाजपाला? नगराध्यक्ष पदासाठी निलेश किटे यांना मतदान का? निलेश किटे हे अत्यंत युवा उमेदवार आहे. जितके उमेदवार उभे आहेत त्यापैकी निलेश किटे हे एकदम युवा आणि नेतृत्ववान उमेदवार आहे. ते नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांना नगर परिषदच्या कारभाराचा अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये बरेच विकासाचे कामं केले आहे. आणि जो व्यक्ती नगर परिषदमध्ये म्हणजे एखादा निवडून जातो त्याला 4-5 वर्ष समजायला लागतात, पण जो वारंवार येतो त्याला सगळं प्रशासनाचे जे रूल्स आहे, नियम आहे, GR आहे, सगळे समजते आणि त्यामार्फतच निलेश किटे हे नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत. काय वाटतं काँग्रेस, सुधीर पांगुळ आपल्या पक्षाचा चेहरा आहे, सुधीर पांगुळ या वर्धेचा चेहरा मोहरा बदलवणार का? आणि सोबतच जे आता नागरिकांचे प्रश्न होते त्या प्रश्नांचं निराकरण आपण करणार का? सगळ्यात अगोदर तर आपण सुधीरभाऊ पांगुळे यांच्या मुद्द्यावर चर्चा करू. जसं आपल्याला मॅडमनी आता सांगितलं आहे की वर भाजपाचाच नगराध्यक्ष बसणार आहे. मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या बाहेरचे गोरगरीब फेरीवाले फिरत असतात, त्यांच्याचपैकी एकाचं कालचं भाषण आहे की आपल्याला नेता असा असावा जो गोरगरिबाईसमोर झुकणारा असावा, सगळ्यांना गळ मिळणारा असावा, ना की अकडमध्ये गाडी तोडून इकडे तिकडे गॉगल लावून फिरणारा असावा, असं मला वाटते. की संपूर्ण याच्यामध्ये जे आता नागरिकांचे आरोप झाले, विकास नाही झाला, त्याच्या हिशोबाने तुम्ही विकास काय करणार आहात? मी कुठल्याही राजकीय कुटुंबातून आलेला नाही आहे आणि माझ्या घरच्यांचे कुठल्याही राजकीय नेत्यांशी कुठलेही संबंध नाही आहे. आम्ही जे नागरिक उभे आहेत त्यांच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांपैकी मी एक व्यक्ती आहे. तर मला असं वाटतं की एका युवा व्यक्तीला चान्स द्यावा आणि काहीतरी रोड नाल्या व्यतिरिक्त खूप काही विकास आहे जो मी बोललो आहे या अगोदर. क्रीडा क्षेत्रात आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, आपलं वैद्यकीय क्षेत्रात आहे, जे आपण घडवून आणू शकतो. हे कामं पण आहे जे मी करू शकतो आणि जर निवडून आलं तर मी नक्की करून दाखवणारच आहे. काय वाटतं सुधीर पांगुळ यांना जे आहे मतदान का करावं? सुधीर पांगुळ बहुत अच्छा इंसान है, उसके बाद जो भी प्रॉब्लम लेके जाते हैं लोगों को, वो बहुत अच्छा इंसान है, अच्छा काम करके देता है, अपना समय निकाल के
वो लोगों की प्रॉब्लम सॉल्व करता है, तो ऐसे इंसान को लाना चाहिए, अच्छा अध्यक्ष बनेगा. अच्छा अध्यक्ष व बनेंगे. काय वाटतं? रविकांतजी बालपांडे यांचा मोठा अनुभव आहे, प्रशस्त चेहरा आहे. काय वाटतं? धनुष्यबाण कमानीतून निघणार आणि नगराध्यक्ष पदावर जाणार का? हो, कारण त्यांचे कामं चांगले आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे. असे सत्तेत नसल्यानंतरही ते त्यांची कामं होतात. सत्तेत तर नाहीत ते. बरं, काय वाटतं तुम्हाला जे आहे सत्तेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय की आमचं नगर विकास खातं आहे, नेमकं चालू काय आणि विकास कसा करणार? नाही, रविकांतजी पालपांडे जे आहेत हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे काम फार चांगले आहे, गोरगरिबासाठी सतत झटत राहतात आणि नवा चेहरा म्हणून एकदा रविकांतजी बालपांडे यांना निवडून आणावं असं माझी इच्छा आहे. आणि आता जो प्रश्न विचारला होता 2-2.5 हजार रुपये त्या कामगाराकडून घेतात, हे चुकीचं आहे. नवा चेहरा हे लोक येऊ नाही देत, त्याला दाबण्याचा प्रयत्न सतत करतात. माझी अनेकदा यांनी तक्रारीसुद्धा केल्या, जेव्हा हजारो कामगार याच्या विरुद्ध गेले तेव्हा दाबलं गेलं. हे प्रकरण हे चुकीचं आहे, खोटारडेपणा आहे आणि नवीन चेहऱ्याला एकदा चान्स देणं हे गरजेचं आहे विकासासाठी. विकासासाठी नवा चेहऱ्याला संधी देण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? नगराध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवाराला का मतदान करावं आणि सगळ्यात प्रथम जर निवडून आले तर ते काय बदल करतील, आपण काय बदल करणार? आमचा जो नगर अध्यक्षाचा उमेदवार आहे खडसे साहेब, हे एकदम एज्युकेटेड पर्सन आहे आणि त्यांना शिक्षणाचा पूर्ण नॉलेज आहे. माझं पूर्ण मत आहे का जोपर्यंत या वर्धा शहरातली मुलं शिकणार नाही तोपर्यंत सुज्ञ नागरिक तयार होणार नाही. आणि आतापर्यंत सगळ्याची सत्ता बघितली आहे तुम्ही, कधी काँग्रेसची होती तर कधी भाजपची होती, आतापर्यंत बघितली आहे. या आपल्या मारवाडी मोहल्ल्यामध्ये बाजारामध्ये मोठी नगर परिषदेची जागा आहे, ती पडलेली आहे, धूळ खात आहे. ठाकरे मार्केटमध्ये एवढं मोठे मकानं बांधून दिलेले आहे, तिथे जुवाचे अड्डे चालते आहे. हे लोक काय करतात आतापर्यंत? कारण एवढी मोठी संपत्ती, वर्धेची संपत्ती पडून आहे, तर या लोकांना जाग नाही. आणि या लोकांचे हिशोब जर पाहिला तुम्ही, अगोदरची संपत्ती 1 पट होती तर 10 वर्षात याची संपत्ती 100 पट झाली. हे कुठून आली? तर यांचा हिशोब कोणीतरी दिला पाहिजे. म्हणून नवीन माणसाला चान्स दिला पाहिजे. चान्स दिल्यावर आता विश्वास नाही. जे लोक सत्तेत होते त्याच्यावर आता आमच्या जनतेचा एकही विश्वास राहिला नाही. म्हणून नवीन लोक निवडून गेले पाहिजे आणि यांचाही कारभार 1 वर्ष 2 वर्ष पाहला पाहिजे. म्हणून माझं असं संपूर्ण मत वर्धा शहराचं मत आहे की नवीन चेहरा आला पाहिजे आणि नवीन जोमाने या वर्धेची प्रगती झाली पाहिजे. पहिली गोष्ट शिक्षणाची, दुसरी गोष्ट पाण्याची. कारण वर्धा नदीमध्ये मुबलक पाणी आहे, परंतु या शहरामध्ये पाण्याची टंचाई काय होते का यांना टेक्नॉलॉजी समजत नाही. हे सगळे पैसे खाण्यासाठी सत्ताधारी पक्ष जे आहे हे आपला विकास करत आहे, जनतेचा विकास करत नाही. म्हणून पाण्याची समस्या, शिक्षणाची समस्या, आरोग्याची समस्या, जर आम्ही नवीन लोक निवडून जाऊ तर तिथे सगळ्या समस्याचं निराकरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. एवढी नक्कीच आपल्याला जे आहे तुम्ही जे म्हणताय की आता बोला हत्तीला मतदान, हत्तीला सर्वजण मतदान करा. याचं कारण असं आहे का सर्वांना तुम्ही तपासलेलं आहे, परंतु हत्तीलाही एकदा तपासून पहा. हत्ती हे शांत विचाराचा प्राणी आहे आणि सर्व समजदारीचा प्राणी. काय वाटतं तुम्हाला? तुमचा नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान का करावं आणि का निवडून द्यावं? आमचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे सगळ्याचा परिचित आहे आणि त्यांना 5 वर्ष नगरसेवक म्हणून पदाचा अनुभव आहे. नगरसेवक म्हणून पदाचा अनुभव आहे. नगरसेवक म्हणून पदाचा अनुभव आहे आणि 2.5 वर्ष हे नगराध्यक्ष पण राहिलेले आहे आणि त्यांना प्रशासनाचा चांगला दांडगा अनुभव आहे, प्रशासनावर चांगली पकड पण आहे. नक्कीच तुमचं जे नगराध्यक्ष पदाचं व्यक्तिमत्व आहे सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात अनुभवी वाटतं आहे. पण या सर्व बाबींमध्ये जर ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर सर्वप्रथम तुमची काय मागणी आहे? प्रभाग क्रमांक 17 काय बदल घडणार? माझी तर भरपूर समस्या दूर होणार आहे अशी माझी पूर्ण खात्री आहे. कारण की त्यांचा जो अनुभव आहे मला मिळालेला आहे, त्यांच्या अनुभवामुळेच माझे बरेचसे कामं निपटलेले आहे. पाण्याच्या हे जे टाकी आहे हा बरेच वर्ष लिकेज राहिलेला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने मी त्यांचा जो लिकेज आहे ना तो बंद केला आणि भरपूर पाण्याचा जो निचरा आहे तो त्यांच्यामुळे, त्यांच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला भरपूर काही मदत मिळालेली आहे. नक्कीच काय वाटतं? अपक्ष अद्याप जे आहे यांच्याकडे सर्वांकडे मतं मागण्यासाठी नगराध्यक्षासाठी चेहरा तुमचं पाठिंबा कुणाला?
मी अपक्ष उमेदवार आहे आणि मलाही याच्यावर विचार करायचा आहे. आणि नगराचा विकास करणारा नेता म्हणजे कोणत्या पार्टीचाच असला पाहिजे असं नाही आहे, पण तो कर्तृत्ववान, तडफदार आणि नगराचा कायापालट करणारा असावा असं मला वाटते. आणि सगळ्यांनी विचारपूर्वक नगराध्यक्ष निवडून द्यावा असं माझं मत आहे. आणि एकदा अपक्ष उमेदवाराला पण म्हणजे सगळे तर पार्टीचे आहेच, पण अपक्ष उमेदवाराला पण चान्स द्यावा आणि ते काय काम करतात याचा म्हणजे 5 वर्षाचा अनुभव घ्यावा असं मला वाटते. नक्कीच या सर्व बाबींमध्ये नागरिकांचं काय मत आहे? कोणता नगराध्यक्ष येणाऱ्या दिवसांमध्ये जाणार? काय वाटतं कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष पडेल? काँग्रेस. सुधीर भाऊ पांगोड हे सर्वसामान्याचे उमेदवार आहे. जनते म्हणून त्यांची इमेज, जसं लोकसभेला निवडणूक जनतेने डोक्यावर घेतली होती तसंच नगराध्यक्षपदासाठी जनतेने ही निवडणूक डोक्यावर घेतली आहे. सुधीर भाऊ पक्के 100%. काय वाटतं? सुधीर भाऊ पांगोड. काय वाटतं मागे? सुधीर भाऊ पांगोड. सुधीर भाऊ पांगोड. काय वाटतं मागे इकडे? सुधीर भाऊ पांगोड. काय वाटतं? सुधीर भाऊ पांगोड. का बरं? काऊन की ते सगळ्यात चांगले आहे आणि ते सगळ्या लोकांपेक्षा हे घरात भेटायला येते सगळ्यांना आणि सगळ्याचं काम करते. ते सगळ्यांसोबत मन मिळवूपणे राहतात. काय वाटतं कोण म्हणेल? सुधीर भाऊ पांगोड. काय वाटतं? सुधीर भाऊ पांगोड. आपल्याला काय वाटतं? प्रदीप सिंग ठाकूर. प्रदीप सिंग ठाकूर उभाच तर नाही जी. सॉरी संतोष सिंग ठाकूर. सॉरी प्रश्न करता बुवा तुम्ही, आणला गोटे घरावर. काय वाटतंय? निलेश भाऊ किटे. निलेश किटे. काय वाटतं? बालपांडे. बोला. माझा एक प्रश्न आहे की जेणेकरून आज एवढे 10 वर्ष झाले म्हणजे चालत आहे, पण आमच्या म्हणजे जे प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे काही म्हणजे नाल्या साफ करायला येतात, पण ते लोक असे बोलतात की जेणेकरून आमच्या हात दुखतात. मग आम्ही का आमच्या हाताने नाल्या साफ करायच्या का? नागरिक कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. बोला. अभी तक जो भी काम हुए यहाँ पर नालियाँ तोड़ते और बनाते, अभी नालिया को इतना पैक कर दिए कि ऊपर से उसको सलाद डाल दिए. अभी अगर उसको खोल के देखोगे ना इतना कीचड़ है, घुटना कीचड़ है. मच्छर इतने परेशान करते हैं कि हद से ज़्यादा. कोई लाइट नहीं लगे, कुछ ये तो कोई लाइट ये बंद है कितने दिनों से, ये लाइट चालू नहीं कर सकते. हाँ, अब पूरे नहीं क्या इतने बुझा दिए वो नालिया को. खुली रहती थी तो 2 बाल्टी पानी डाल के पूरा कचरा निकल जाता था. अभी तो इतने पैक कर दिए उसको क्या पूरा इसमें नहीं क्या, नालिया में नहीं क्या, इन्होंने सलाद डाल के रख दिए पूरा. अभी उसको उखाड़ेंगे ना तो इतना कीचड़ है उसके अंदर, नालिया के अंदर पूरा. और इतनी बदबू आती है उसके अंदर, इतने पूछूंगा. नक्कीच या सर्व बाबींवरचा हे प्रकाश टाकणं गरजेचं आहे. दुपट्टा काढापर्यंत मग बोला. हॅलो. 2 वर्ष झाले माझ्या बहिणीचा जन्मचा दाखला नाही भेटून राहिला नगर परिषद मधून. त्यांच्या कारण गेली होती का? हो, 2 वर्षापासून आज जा, उद्या ये, परवा ये, नंतर ये. तुमचाच तर माणूस बसते तिथं. आमचाच माणूस बसते तर आमचाच माणूस करायला पाहिजे ना. कुत्ते मारे थे सर, नगर परिषद वाले ने बोले कि तू अपने पास रिटर्न लाओ और छिड़को. जब हम यहाँ से 2 कुत्ते निकालते तो बड़ी मुश्किल से मैंने 50 रुपए का वो डिटॉल लाया, वो छिड़का. जब यहाँ कुत्ते निकालने को तैयार नहीं था सर. ये यहाँ पर ये हमारी दुकान है सर मेरी. उसके लिए नगर सेवक में कब की बात है? ये अभी महीना भर की 15 दिन की बात है सर. नगर सेवक नहीं है ना जनाब. नगर सेवक को क्यों दोष देंगे? प्रशासकीय अधिकारी ऑफिसर सीओ को पकड़ो. जितने भी वार्ड मेंबर के लिए उम्मीदवार खड़े हैं ये सब आश्वासन दे रहे हैं. आश्वासन देते हम सुनते थक गए. ये जितने भी उम्मीदवार हैं अगर ये चुन के आने के बाद हमारा टैक्स जो 4% हर महीने कर लगता है उसके ऊपर जो ब्याज लगता है वो माफ करा के देंगे. और टैक्स रेगुलर पे करना तो नहीं लगेगा भैया. लॉकडाउन से टैक्स पेंडिंग है लोगों के ऊपर में. भर दो. कैसा भरेंगे? लॉकडाउन का भी टैक्स ले रहे ना, उस पर 4% ब्याज भी लगा रहे. 4% नहीं 2% लगा रहे. तो ये जो माफ करेंगे और ये 17 प्रभाग के जो पट्टे की जो देंगे उसी को पब्लिक वोट करेंगी. अगर इस लिखित आश्वासन अगर हमको देते हैं तो पब्लिक इनको वोट करेंगी. नक्कीच या सर्व बाबींमध्ये लक्ष देण्यात यावं. काय वाटतं कोण म्हणायला पाहिजे नगराध्यक्ष? सुधीर भाऊ पांगुळ जनसामान्य माणसातला नेता आहे. आम्ही कोण्या पक्षाचे नाही काही नाही. कारण आम्ही आता कसं आहे, आम्ही जे बी सायन्स कॉलेजला शिकत होतो त्यावेळेसपासून भाऊंना बघत आहोत आणि त्यांचं जे वागणूक आहे लोकांना खरंच भावून देणार आहे. कारण एक जनसामान्य माणूस जे पाहिजे
तो त्या माणसामध्ये दिसून येतो. कुठेही गेलं आदरतेने वागणं, कोणासोबत प्रेमानं बोलणं हे तर आहेच. आता बघा विकासाच्या कामावर तर शून्य आहे सगळीकडे. आज सगळेजण पक्ष आपापला दावा करतात का विकास झालेला आहे. आता आम्ही ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून फिरतो गावात, पण आम्हाला कुठेच विकास दिसत नाही. या रोडनी जा, 4 मधामध्ये डिवायडर टाकलेले आहे, कचऱ्याची घाण आहे. धुनीवाली मठ जा, कचऱ्याची घाण आहे. इव्हन आमदाराच्या घराच्या लाईननं जा, कचऱ्याची घाण आहे. म्हणजे जे राज्यमंत्री आहे तो एरियासुद्धा तिथे क्लीन नाही करू शकत. जिथं रिलायन्स उभं आहे तिथे घाण्याचं साम्राज्य आहे. कशाचा विकास आहे? बीजेपीच्या नावावर विकास आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर. कोण बनेल नगराध्यक्ष? भारतीय जनता पार्टी का विजय असो, नीलेश जी कीटे ये नगराध्यक्ष बनेंगे. भैया को मैं थोड़ा सा जवाब देना चाहूँगा. इन्होंने बोला कि हर जगह कचरे की घान है. थोड़ी बहुत कुछ ना कुछ नागरिकों की भी जिम्मेदारियाँ होती है. गाड़ियाँ, कचरा उठाने वाली गाड़ियाँ, सूखा कचरा, गीला कचरा जो भी है, सब गाड़ियाँ आती हैं. लोग उस पर अपने समय पे उठते नहीं, कचरा डालते नहीं है. हर दिन कचरा एक जगह. टाइमिंग नहीं है जनाब, टाइमिंग नहीं है आने का. कचरा गाड़ी आने का टाइमिंग नहीं है. बिल्कुल नहीं है. ये 4 वर्ष में आपने देखा होगा, लेकिन उसके पहले ऐसा नहीं था. पहली बार ये चीज वर्धा में हुई है सर. काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार आहे? निलेश कीटे. निलेश कीटे एक युवा नेता आहे. कोणी करणार नाही ना. आणि जाऊन शोधा. पालकमंत्री आहेत, हे जिल्हाध्यक्ष कामगार विकास कामगार. हे काय वाटतं नगराध्यक्ष कोण बनेल? सुधीर भाऊ पांगुड. का बरं? ते विकास करायला चांगले आहे. निलेश कीटे नाही का? सध्या कोण आम्हाला माहीत नाही. निलेश कीटे कोणा माहीत नाही? नाही आम्ही कोणाचा विकास पाहिला नाही. अच्छा, विकास नाही पाहिला त्यांचा. तुम्हाला काय वाटतं? सुधीर भाऊ पांगुड. काय वाटतं मागे युवक, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण बनायला पाहिजे नगराध्यक्ष? सुधीर पांगुड. सुधीर भाऊ पांगुड. काय वाटतं तुम्हाला? सुधीर भाऊ पांगुड. होय, सुधीर भाऊ पांगुड. नगराध्यक्ष पदासाठी संपूर्ण परिसरात सुधीर भाऊ पांगुळ यांचा बोलबाला दिसतोय. नेमकं ही नगरपालिकेची निवडणूक कुठल्या पक्षाच्या खात्यात जाणार हे आता बघण्यासारखं तर राहणारच. पण इथे उपस्थित सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो की बरेच जण असं म्हणणं पडलं की नगरसेवक आमचे काम करत नाही. तर एकदा पुन्हा चेहरे पाहून घ्या. इथं जेवढी उपस्थित आहे तेच तुमचे काम करू शकते असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. निदान ते तुमचे प्रश्न ऐकायला तर आले. त्याच्यामुळे इथे जेवढे उपस्थित आहे यांच्यापैकी विचार करा. त्यानंतर जर हे ऐकत नसेल त्या दिवशी आम्हाला संपर्क करा. कसं काम करायचं आहे ते आम्ही नक्की करून घेऊ. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. बोला. सर, चांगला उमेदवार जर निवडून आला तर सरकारच्या पैशाचा, जनतेच्या पैशाचा चांगला वापर होऊ शकतो. 150 कोटी निधी आला आहे वर्धा शहराच्या विकासाकरिता. तो रोड तोडणे, नाल्या तोडणे वेस्टेजमध्ये गेलेला आहे. शिकलेला आणि नवीन व्यक्ती जर आला तर ह्या पैशाचा चांगला वापर होईल. जनता टॅक्स भरते, सांगतात की लाडकी बहीण दिली, स्कॉलरशिप दिली, अरे जनतेच्या पैशातून दिली. हे कोणाचा पैसा नाही आहे. हा पैसा फक्त सांगता की आमचे नेते वर्त आहे, आमची सरकार आहे, आमची पार्टी आहे, आमचे माणसं आहे, ते चालू करणारा आम्हाला विकास पाहिजे. जे मूलभूत गरजा आहेत, आरोग्य, शिक्षण, झाडे लावणे, साफसफाई, पाणी, या मुद्द्यावर बोला, या मुद्द्यावर काम करा. या मुद्द्यावर जर काम केले आणि शिकलेल्या व्यक्तीला, योग्य व्यक्तीला जर निवडून दिलं तर जनतेचा पैशाचा गैरवापर होणार नाही. पैसा शहरामध्ये खूप आला आहे. सरकारचा जनतेचा पैसा आहे, खूप मेहनतीचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. नुसते रोड तोडणे, नाल्या तोडणे असा पैशाचा गैरवापर करून असा जनतेची दिशाभूल करू नये. आणि हे काँग्रेसच्या काळात हे पाण्याची टाकी झाली आहे. आज 30-35 वर्ष पहिले झाली आहे. लोक सांगतात आम्ही पाण्याचा विकास केला. काय केलं? काँग्रेसच्या काळात पाण्याची टाकी झाली आहे, आज नाही झाली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसनी जे काही कामं केले आहे आणि ह्या काही जे काही पायावर ओढलेला आहे हा काँग्रेसचाच ओढलेला आहे. फक्त खोटा प्रचार करून, जनतेची दिशाभूल करून हे लोक जनतेच्या पैशाचा गैरवापर करत आहे. या पैशाचा जर योग्य वापर करायचा असेल तर खरंच काँग्रेसला पुन्हा परत एकदा चान्स द्या आणि पुन्हा परत छद्दिन जे आहे हे तुमचे पुन्हा वापस आणा. एवढं बोलून माझे शब्द समाप्त करतो. नक्कीच जो रोष आहे हा असायलाच पाहिजे. आणि ज्या प्रकारचा आहे नागरिकांमध्ये जेवढे समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण येणारे नगरसेवक करतील.
वर्धा शहराचा नगराध्यक्ष जो राहील चेहरा, हा चेहरा वर्धेचा चेहरा मोहरा बदलवेल ही अपेक्षा करतो. आपण दिलेल्या वेळेसाठी आपल्या सर्व जणांचा खूप खूप धन्यवाद. होऊ शकतं माझ्याकडून काही चुकीचं बोलणं झाले असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर मी क्षमस्वी, पण तुमचा वास्तविकतेत कोण किती प्रभावीपणे आपले प्रश्न मांडू शकतो, कशा प्रकारे त्या धंद्याच्या समस्या सोडवू शकतो, यासाठी एक छोटासा प्रयत्न होता. इथे उपस्थित उमेदवारांपैकी किंवा नागरिकांपैकी जर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर क्षमस्वी, त्यासाठी माफ करा. पण ह्या सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आपल्याला हा सगळं करणं गरजेचं होतं. कारण अद्याप जे आहे फक्त आणि फक्त केवळ नागरिकांपर्यंत उमेदवार येतो, उमेदवार सांगतो की मतदान करा आणि त्याच भरोशावर आपण मतदान केलं, पण आजपर्यंत समस्येला बघून कधीच मतदान केलेलं नाही. त्यामुळे हा एक जो उपक्रम आहे, देतो 2 मिनिटं देतो, थांबा. ह्या सर्व बाबींमध्ये जे आहे आपल्याला ह्या सर्व गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 तारखेला सर्वांना विनंती आहे की न चुकता आपल्या आजूबाजूला घरात कोणी जर सुटलेलं असेल, नाही सुटलंय, त्यांना घरी घेऊन जा, आपल्या घरी जा, त्यांना काढा आणि जाऊन मतदान करायला घेऊन जा. ही आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि कर्तव्य आपण बजावलंच पाहिजे. जेवढं जास्त मतदान होईल तेवढं चांगलं सरकार आपल्याला मिळेल आणि त्याच्यावर जे दबाव तंत्रसुद्धा निर्माण करण्यासाठी आपल्याला ते यशस्वीरित्या आपण कार्यरत राहू शकतो. यासोबतच ज्या प्रकारे आज जे नगरसेवक इथे उपस्थित होते, येणाऱ्या 28 तारखेला थेट प्रश्न नगराध्यक्षांना विचारण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. 28 म्हणजे उद्यालाच सायंकाळी 6:30 वाजता सर्कस ग्राउंड येथे. ज्या प्रकारे आता आपण जसं डिबेट घेतलं, सेम नगराध्यक्ष पदाचे जेवढे उमेदवार राहतील ते एका मंचावर राहतील आणि तिथेच जी राहील चर्चासत्र राहील. तिथे जर तुमचा काही प्रमुख प्रश्न जर काही असेल, आपल्या प्रभागाचा असेल, आपल्या शहराला घेऊन असेल, तो नक्कीच तिथे घेऊन या आणि थेट नगराध्यक्षांना विचारा. आपण दिलेला वेळेसाठी पुनश्च एकदा खूप 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 धन्यवाद. आणि आपल्या प्रभागाचा विकास आपण सर्व उमेदवार कराल ही अपेक्षा करतो आणि कार्यक्रम संपला इथे मी जाहीर करतो. धन्यवाद.